सशाने घेतली निसर्गाची शाळा। एके दिवशी जंगलातला चपळ ससा विचारात पडला। आपण रोज खेळतो, पळतो, खातो, पण निसर्गाकडून शिकायचं कधी? मग त्याने ठरवलं, जंगलात निसर्गाची शाळा काढायची। सशाने ढोल वाजवून सगळ्यांना आमंत्रण दिलं। सिंह, हत्ती, कोल्हा, माकड, हरिण, कासव आणि चिमणी, कावळा, पोपट असे सगळे प्राणी पक्षी जमले। ससा शिक्षक बनून म्हणाला, आज वर्ग झाडाखाली, फळ हजेरी म्हणून। हे ऐकून माकड खुशीत उड्या मारू लागलं। पहिला धडा झाडाने दिला, संयम आणि सावली कशी द्यायची। दुसरा धडा नदीने, सत्य वाहत राहायचं। सिंहाने शिस्त शिकवली, तर कासवाने संयम। मध्येच कोल्हा खोड्या काढू लागला, पण सशाने त्याला फळं वाटायचं काम दिलं। पक्ष्यांनी गाण्यातून आनंद शिकवला। चिमणी म्हणाली, लहान असलो तरी उपयोगी असतो। शेवटी सशाने सर्वांना सांगितलं, निसर्ग आपला गुरु आहे। भांडण न करता मिळून राहिलो तर जंगल सुखी राहील। सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या। त्या दिवसापासून जंगलात रोज हसतखेळत निसर्गाची शाळा भरू लागली। अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा, म्हणजे तुम्हाला निसर्गाच्या सान्निध्यात राहून आपल्या निसर्गमित्रांना भेटता येईल।